अमरावतीत मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार अनिल बोंडे आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि खासदार बळवंत वानखेडे एकाच मंचावर आले। यावेळी अनिल बोंडे आणि बच्चू कडू यांच्यात एकमेकांसमोरच तुफान टोलेभाजी झाली। पत्रकारांना पुरस्कार देताना तुम्ही ईव्हीएम वापरलं नाही हे खूप चांगलं केलं असा टोला बच्चू कडूंनी लगावला। तसंच माझं आडनाव कडू असल्याने मी नेहमी थोडं कडूच बोलण्याचा प्रयत्न करतो असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला। यावेळी अनिल बोंडेंनीही कडूंवर प्रतिहल्ला केला। बच्चू कडू माझं बोलणं ऐकतील ही अपेक्षा होती, पण ते निघून गेले। तसंच नेहमी ईव्हीएमवर खापर फोडलं जात असलं तरी खासदार अनिल बोंडे यांनी असं म्हटलं आणि उपरोधिक टोला लगावला। जेवढी गर्दी असते तेवढे अर्धे पुरस्कार वाले असते, पण आपण अतिशय योग्य माणसाला आणि ज्याची गरज आहे तर निवड चुकीची झाली तर सगळं पाहिजे आणि निवड चांगली झाली तर मग मात्र त्याचं नियोजन आणि त्याचं काम त्याच्यात तुम्ही ईव्हीएम मशीन वापरली म्हणून ते अधिक चांगलं। आता भाई ईव्हीएमच्या संदर्भात बच्चू भाऊ बोलून गेले। मी 2009-2014 मध्ये निवडून आलो त्याच मशीनवर। आता 2019 मध्ये त्याच मशीनने मला पाडलं 9000 मतांनी। मग काय तिला दोष द्यायचा ईव्हीएमला? बळवंत भाऊ 6 महिन्याच्या अगोदर त्याच मशीनने तुम्हाला खासदार बनवलं आणि ज्यांनी खासदार बनवलं त्यांना पाडलं 6 महिन्यानंतर। तर ती मशीन आहे, ती मशीन आहे, पण पडल्यानंतर मशीनवर खापर आणि जिंकलो तर लोकशाही जिंकली।